ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये वृत्रासुराचा वध इंद्राने केला हे पाहिलं. तो वृत्रासुर म्हणजेच चित्रकेतू हा जो शिवभक्त होता तोच वृत्रासुर म्हणून जन्माला आलेला होता. पार्वतीने त्याला तसा शाप दिला होता. भगवान शिवावर तो त्याने थट्टेने विनोदाने हास्य केलं होतं. त्याचा राग म्हणून पार्वतीने त्याला शाप दिला. परंतु त्याने तो शाप हा स्वीकारला. कुठल्याही प्रकारचा त्याला विरोध केला नाही. आणि भगवान शिवांनी सांगितलं, पहा माझे भक्त किती संयमी असतात हे पार्वतीला सांगितलं. आणि शेवटी दधीची ऋषींच्या अस्थींपासून बनवलेलं जे वज्र होतं त्याच्या स्पर्शाने त्याचा मृत्यू झाला आणि तो विष्णुपदाला गेला. आपल्या जीवनाचं त्याने कल्याण करून घेतलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. आता भगवान शुकदेव राजा परीक्षितांना एक वेगळी कथा सांगतायत. त्या कथेच्या आधी त्यांनी अदितीच्या वंशाचा विस्तार सांगितला. आता ते दितीच्या वंशाविषयी काही माहिती सांगणार होती. दिती ही कश्यपांचीच पत्नी. दितीला 2 मुलं होती. त्याच्यापैकी एक हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. भगवान विष्णूने अवतार धारण करून या दोघांनाही ठार केलं होतं. त्यांच्यापासून एक संत परंपरा निर्माण झाली, आपल्या पुत्र परंपरा निर्माण झाली होती. त्याच्यात प्रल्हाद, बळी वगैरे, बाणासूर हे सर्व त्यांच्याच वंशातले होते. हे सर्व आसूर योनीचे होते. आणि इंद्र हा आपल्या पुत्रांचा शत्रू आहे असा दितीचा समज झालेला होता. आणि इंद्राला ठार करेल असा आपल्याला पुत्र हवा असा तिने मनामध्ये संकल्प केला. आणि यानुसार ती आपले पती कश्यप यांची सेवा करू लागली. जो पतिव्रतेचा धर्म असतो त्याचं काटेकोर पालन करून जेणेकरून पती प्रसन्न होईल अशा प्रकारची ती सेवा करीत असे. आता तिच्या सेवेने कश्यप प्रसन्न झाले. आणि कश्यप प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी दितीला विचारलं, दिती तू माझी फार मनोभावे सेवा करते, मी प्रसन्न झालेलो आहे, तेव्हा तुला जे काही मागायचं असेल ते मागून घे. असा त्याने दितीला एक वरदान दिलं. आता इंद्राला ठार मारेल असा मला पुत्र तुमच्याकडून होऊ द्या असा वर दितीने कश्यपाला जवळ मागितला. आता साधारणपणे तो वर ऐकल्यानंतर कश्यप सुद्धा संकटात पडले. कारण इंद्रादी हे सुद्धा त्याचेच मुलं जे आदितीपासून झालेले. आणि आता त्याची ही दुसरी पत्नी दिती ही सुद्धा त्यांचाच वध होण्यासाठी पुत्र मागते आहे. मोठ्या धर्मसंकटामध्ये कश्यप पडले.
परंतु आता दिती मागते आहे, तो काही तिचा दोष नाही, तो स्त्री स्वभाव आहे. आणि तिने मागितलेला वर मी दिला तर इंद्राची हत्या होईल. आणि असं कसं चालेल? इंद्र ठार होऊन हे काही बरं नाही असं त्यांना वाटलं. बरं, आता वर घेतलेला वर परत घेता येत नाही असं ते विचार करू लागले. आणि त्यांनी त्याच्यातून एक मार्ग काढला. तो मार्ग म्हणजे, दिती, तुला तसा पुत्र होईल जो इंद्राचा शत्रू राहील, परंतु त्यासाठी तुला एक व्रत करावं लागेल. आणि ते व्रत म्हणजे पुंसवन नावाचं व्रत करावं लागेल. तू 1 वर्ष न चुकता हे व्रत कर. हे जर व्रत तू काटेकोरपणे केलं तर तुला निश्चित तसा पुत्र होईल. तू ते व्रताचे नियम ऐकून घे. तर वर्षभर कोणत्याही प्राण्या मात्राला तू दुखवायचं नाहीस. आणि या काळामध्ये वाईट बोलायचं नाही, कोणालाही शिव्या शाप द्यायचा नाही, कोणाशी भांडण करायचं नाही, कलह करायचा नाही, कोणाला अपशब्द बोलायचे नाही, स्वच्छ राहायचं, टापटिपीने राहायचं, कोणत्याही अशुभ आणि अपवित्र वस्तूला स्पर्श करायचा नाही, अपवित्र माणसाच्या हातून किंवा स्त्रीच्या हातून भोजन घ्यायचं नाही, क्रोध करायचा नाही, कुठला राग कुठेही काढायचा नाही. अशा प्रकारचे त्यांनी तिला व्रताचे नियम सांगितले. दितीने या व्रताच्या पालनाचा काटेकोरपणे ते जे काही नियम सांगितले होते ते सर्व केले. व्रत पालन सुरू झालं. पण आता इथे तिने जे व्रत म्हणजे व्रताचं फल मागितलं होतं, तो म्हणजे इंद्राला ठार करेल असा पुत्र मला हवा. आता ही गोष्ट म्हणजे इंद्राच्या विरोधात आहे, आपला शत्रू निर्माण होणार. म्हणून इंद्राने हे सर्व लक्षात घेतलं आणि त्याने दक्षतेने गुपचूप वेश पालटून दितीच्या घरी तो प्रवेश त्याने केला. तो दितीची वेश पालटून दररोज सेवा करीत असे. तिथे फुले आणून देणे, इतरही काही मदत करायची असेल ती करणे, फळे आणून देणे, तो ते घर स्वच्छ ठेवणे, जी साधकाला आवश्यक असलेली सर्व सेवेची कामं तो तिला उपलब्ध करून देत होता. त्याला हे नियम माहिती होते. त्याच्या लक्षात आलं की आता ही दिती म्हणजे तशी त्याची ती सावत्र आईच होती, हिचं कुठे चुकतं आहे याच्याकडे तो नजर ठेवून होता. 1 वर्ष उलटलं. दितीच्या नियमामध्ये कुठल्याही प्रकारची चूक किंवा प्रमाद त्याला दिसून आला नाही. आणि 1 दिवस फक्त त्या व्रताला राहिलेला होता. 1च दिवस शिल्लक राहिला होता. आता वर्षभर व्रत पालन झाल्यामुळे दिती अत्यंत शुष्क झालेली होती, कठीण तपश्चर्या होती. त्यामुळे ती अत्यंत थकलेली अवस्था तिची झाली. अशक्तपणा आला. आणि एके दिवशी संध्याकाळी ती या व्रतवैकल्याने दमून गेली, थकली. आणि तिला निद्रा घेऊन आली, झोप लागायला लागली. केव्हा तिची झोप तिला लागली ते तिला समजलंही नाही. अत्यंत थकल्यामुळे ती निद्रावस्थेत गेली. परंतु यावेळेस मात्र तिचा एक नेम चुकला. तो नेम म्हणजे झोपण्याच्या आधी मुख प्रक्षालन करणे, हस्त प्रक्षालन करणे, हा तिचा जो रोजचा नियम होता तो त्या दिवशी चुकला. थकलेली असल्यामुळे तिला नकळत झोप लागली आणि इंद्राला ही संधी सापडली. तिची ती अपवित्र दशा इंद्राने जाणली, ओळखली आणि त्याने पटकन सूक्ष्म शरीर करून तो दितीच्या उदरामध्ये त्याने प्रवेश केला. या काळामध्ये दितीच्या उदरामध्ये गर्भ होता. इंद्राला माहिती होतं की हा गर्भ माझा शत्रू आहे, मला ठार करण्यासाठीच दितीने व्रत सुरू केलं आहे आणि असं ते फल मागून घेतलं आहे. म्हणजे मला आत्ताच्या आत्ता हा गर्भावस्थेत असलेला जो जीव आहे हा नष्ट केला पाहिजे.
आणि त्याने सूक्ष्म रूपाने गर्भात प्रवेश केला आणि त्या गर्भाचे त्याने 7 तुकडे केले. गर्भ हा तिच्या उदरामध्येच त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की तो गर्भ नष्टच झाला नाही, तो मेलाच नाही, तो जिवंतच राहिला, सजीवच राहिला. आणि ते रडायला लागले ते साथी छोटे छोटे गर्भाचे तुकडे. तेव्हा त्यांनी सांगितलं, मारू द, रडू नकास, उचे बसा, कारण दितीला जाग येईल. त्यांनी त्यांना सांगितलं रडू नका, आणि त्यावरून त्यांचं नाव मारुत असं पडलं. आता ते 7 तुकडे केले, ते मरत नाही. पुन्हा त्याने प्रत्येक तुकड्याचे 7-7 भाग केले आणि ते झाले 49. परंतु त्याच्यातला एकही भाग ते बालक बनून असे वेगळे वेगळे होत गेले. ते 49 बालक तिथे निर्माण झाले, परंतु त्याच्यातला एकही मेला नाही. इंद्र आश्चर्यचकित झाला आणि त्याला आश्चर्य वाटलं की हे कसं झालं. त्याला लाजही वाटली की अरे आपण हे कृत्य केलं काही बरोबर नाही. तेव्हा त्याने ते बालक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी दितीला जाग आली. दिती जागृत झाली, तिला इंद्र दिसला आणि त्याच्याजवळ ती 49 दिव्य बालक दिसली. तिने सांगितलं, अरे हे काय? इंद्राने सांगितलं, माते हे तुझेच पुत्र आहेत. तेव्हा दिती म्हणते, मी तर एकच पुत्र मागितला होता, मी कुठे एवढे पुत्र मागितले होते, आणि हे 49 झाले कसे? तेव्हा इंद्राने तिला उत्तर दिलं, माते तू हे जे व्रत करत आहे ते मला समजलं, आणि माझा स्वार्थ साधण्यासाठी मी तुझ्या या पुत्राला ठार करण्यासाठी तुझ्या उदरामध्ये प्रवेश केला. तुला पुत्र होऊ नये म्हणून मी प्रयत्न करीत होतो, आणि तुझ्या अपवित्र दशेचा फायदा घेऊन मी तुझ्या उदरात प्रवेश केला. त्या गर्भपिंडावर प्रहार केला, 7 तुकडे केले, परंतु त्या तुकड्याचा परत एक बालक झाला. ते मेले नाहीत. पुन्हा मी त्याचे 7-7 तुकडे केले, प्रत्येक भागाचे एकेकाचे, ते 49 झाले. आणि म्हणून मला असं दिसलं की ते 49च्या 49 सजीव होते. माते ही माझ्याकडून चूक झाली. पण हे जे काही मुलं आहेत, हे मुलं तू जे व्रत केलेलं होतं त्या व्रताचा हा प्रभाव आहे. ततः तत्परमाश्चर्यं वीक्षद्वसितं मया महापुरुष पूजाया सिद्धी कपि अनुषंगनी. महापुरुष पूजाया सिद्धी कापि अनुषंगनी. तू त्या महापुरुषाची, त्या भगवान विष्णूची आराधना केली, आणि त्याचं फळ म्हणजे हे एकही पुत्र याच्यातला मेला नाही. जो कोणी भगवंताला शरण जातो, जो भगवंताची आराधना करतो, त्याची गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्या पिंडाचं रक्षण भगवान करत असतो. हे मला इथे दिसून आलं. इंद्राने आपली ती चूक कबूल केली. ती जी आराधना होती त्यामुळे मी हे जे वैश्र चालवलं त्याचाही काही उपयोग झाला नाही. देव तारी त्याला कोण मारी. जो भगवान विष्णू यांचा तारणारा असेल तर माझ्या आणि माझ्या आयुधामध्ये सुद्धा ती शक्ती नाही. पण काय करणार, मी ममत्वामुळे माझा स्वार्थ साधण्यासाठी हे कृत्य केलं. माते हे 49 पुत्र तुझेच आहे. ते रडायला लागले म्हणून मी त्यांना मारुद असं म्हटलं. परंतु आता हे 49 झालेले पुत्र जे आहेत ते तुझेच आहेत. इंद्राने केलेली कबुली दितीला दिसून आली आणि ती त्या ठिकाणी, इंद्रा तू प्रामाणिकपणे हे सर्व कबूल केलं. मी नाहक तुझ्या हत्येसाठी पुत्र प्राप्तीचा आणि पुत्रही कसा तर तुझ्या शत्रू असेल असा मागला, हा वरदान मी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु शक्य होत नाही. ज्याला परमेश्वर राखतो, ज्या को राखे साईया मार सके नाही कोय, याला कुणीही मारू शकत नाही. तेव्हा माते
माझ्याकडून हे या मुलांची निर्मिती झालेली आहे. म्हणून सत्यलोकापासून तर भूलोकापर्यंत हे जे 49 झालेले जे जीव आहेत, आता ते जीव नाहीत, ते बालक नाहीत, तर त्यांना मी देवाचं स्थान देतो. आणि या भूलोकापर्यंत तर सत्यलोकापर्यंत काही भागाचं त्यांना 49 जणांना 49 असं स्थान त्यांनी अधिपती म्हणून तिथे नेमलं. आणि ते या सृष्टीमध्ये देव म्हणून राहतील. त्यांना वेदातील ऋचा आणि आहुती यांचा सन्मान मिळेल. सजू इंद्र पंचाशत देवा ते मरुतो भवन व्यपोह्य मातृदोषं ते हरिना सोमभाकृतः. त्यांना सोमरसाचा अधिकार, हविषान्नाचा अधिकार इंद्राने प्रदान केला. त्यानंतर तिच्या मनातला ही द्वेष, राग हा नष्ट झाला आणि इंद्राचा निष्कपट भाव तिने ओळखला. तिने आपला राग सोडून दिला. इंद्रा, मी असुर आहे. दिती म्हणजे असुरांची माता आहे. तेव्हा हे इंद्रा, तुझ्या स्पर्शामुळे आणि तुझ्या या सत्कृत्यामुळे म्हणा का दुष्कृत्यामुळे म्हणा, हे जे मृतगण आहेत यांनाही देवत्व आलेलं आहे. मनुष्याने मनुष्य रूपातून देवत्वाकडे पोहोचणे हा त्याचा खरा प्रवास असतो. तुझ्यामुळे तो प्रवास त्या जीवाचा झालेला आहे. पशु का होत कन्हैया नरका कछुन होय, एक बार नर करनी करे तो नरका नारायण होय. आज हे नर रूपातून नारायण रूपाला गेलेले आहेत. हे बालक तूच घेऊन जा. इंद्र त्यांना स्वर्गलोकी घेऊन गेला आणि त्याने त्यांना 49 स्थळांचा अधिपती नेमलेला आहे. त्यानंतर शुकदेवांनी जे पुंसवन नावाचं व्रत होतं त्या व्रताची संपूर्ण माहिती या राजा परीक्षितांना दिली. हे कथानक सर्व श्रोते मंडळी ऐकत होती आणि ते ऐकून ते मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी त्यांना पुंसावन व्रत करण्याची कशी पद्धत असते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये त्यांनी ती वर्षभर चालणारं ते व्रत आहे ते कसं करावं हे समजून घेतलं. जगताला त्याचा फायदा होणार आहे. जे ते व्रत करतात, आचरण करतात, त्यांना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. सर्व देवांनी भगवंताला हात जोडले की भगवंता, खरोखर तुम्ही जे कराल तेच शक्य. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. देव जे इच्छा करतो तीच होते. ती नियतीची इच्छा असते. मध्ये कोणी कितीही प्रयत्न करो, कोणी कितीही कोणाचाही नाश करायला तयार हो किंवा नाश करण्याचा प्रयत्न करो, ते शक्य होत नाही. आणि सर्वांनी भगवंताचं स्मरण करायला सुरुवात केली. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.